महासागर न्यूज. नमस्कार. महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. नुकतेच नाशिक या ऐतिहासिक आणि विद्येच्या भूमीत एक अत्यंत स्तुत्य आणि महत्वाचा आणि प्रेरणादायी असा एक सोहळा पार पडला आहे. दैनिक महासागर आणि सायन्स स्टडी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच 10वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा हा भव्य गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. 10वीचं वर्ष म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावरती मिळालेले यश हे पुढील शैक्षणिक वाटचालीचा पाया रचत असतो. याच यशाचं कौतुक करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीला प्रोत्साहन देण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संपूर्ण कार्यक्रमाला एकापेक्षा अनेक दिग्गज आणि अनुभवी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती, ज्यामुळे या सोहळ्याची शोभा अधिकच वाढली होती. या शानदार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकच्या लोकप्रिय आमदार सीमाताई हिरे, देशाचे माजी केंद्रीय आणि सन्माननीय मंत्री विजय नवल पाटील, दैनिक महासागर या वृत्तपत्राचे निवासी संपादक आणि शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक जयंत महाजन तसेच सन्माननीय रश्मीताई बेंडाळे उपस्थित होते. यासोबतच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून स्वप्नील गीते यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव समारंभ श्रीरंग प्रभू, संचालक सायन्स स्टडी सेंटर आणि राजेश पाटील सर, सेंटर हेड सायन्स स्टडी सेंटर यांनी केलं होतं. या सर्व दिग्गजांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा झालेला सन्मान त्यांच्या आयुष्यभराची एक अनमोल आणि शिदोरी ठरली. या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना आमदार सीमाताई हिरे यांनी अत्यंत मार्मिक आणि प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी सर्वप्रथम घाम गाळून रात्रंदिवस एक करून अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं स्वागत केलं. त्यांनी सर्वप्रथम घाम गाळून रात्रंदिवस एक करून अभ्यास करणाऱ्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या या प्रवासात खंबीरपणे साथ देणाऱ्या पालकांचं मनपूर्वक अभिनंदन केले. सीमाताईनं आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याबद्दल अत्यंत सविस्तरपणे भाष्य केलंय. यशस्वी विद्यार्थ्यांचं आज गुणगौरव समारंभ इथे आयोजित केलेला आहे. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संपादक जयंतजी महाजन, त्याचबरोबर मला नेहमीच मार्गदर्शन आणि सहकार्य करणारे माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विजय नवलजी पाटील, इथे उपस्थित असलेले सुनीलजी गीते सर, सर्वच लक्ष्मी हिरे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, उपस्थित सर्व बांधव, शिक्षक बंधू भगिनी, सर्वप्रथम यशस्वी विद्यार्थ्यांचं मी खूप मनापासून अभिनंदन करते. त्यांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देते. आज इथे आपण सर्वजण सत्कारासाठी आलेले आहात आणि हा सत्कार सहज होत नसतो, कारण त्यामागे तुमची प्रचंड मेहनत, त्याचबरोबर सातत्य आणि कष्ट या सगळ्यांची जोड मिळाल्यामुळे खरं आजचा दिवस आपल्याला बघायला मिळतो. 10वीत मुलं गेल्यानंतर साहजिक आहे की पालकांना खूप मोठी चिंता असते की आता हे बोर्डाचं वर्ष आहे आणि त्याचा आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. आमदार सीमाताई हिरे यांच्या मार्गदर्शनानंतर दैनिक महासागरचे निवासी संपादक प्राध्यापक जयंत महाजन यांनी अत्यंत ज्वलंत आणि सध्याच्या घडीला सर्व विद्यार्थी पालकांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या विषयावरती प्रकाश टाकला. 11वी 12वी विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याचे स्वप्न असते. मात्र सध्या वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा ज्या पद्धतीने एका मोठ्या पेचात अडकली आहे, त्यावरती प्राध्यापक जयंत महाजन यांनी विशेष आणि सखोल विश्लेषण केले. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्री विजय नवल पाटील सर, माजी केंद्रीय मंत्री आणि आपल्या उत्तर महाराष्ट्राचा अभिमान आहे. दुसऱ्या प्रमुख पाहुणे ज्यांच्या हस्ते आपला गौरव होणार आहे त्या नाशिक पश्चिमच्या लोकप्रिय आमदार सीमाताई हिरे, त्याचप्रमाणे युवकांमध्ये लक्ष्मीताई आहेत, प्रभू सर, पाटील सर, त्यांचे सगळे सहकारी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी ज्यांचा गौरव होणार आहे त्यांचा तर या ठिकाणी सन्मान होणारच आहे, परंतु
आपल्या मुलांनी खऱ्या अर्थाने जे दिवे लावलेले आहेत ते दिवे किती प्रज्वलित आहे हे पाहण्यासाठी आलेले त्यांचे माता पिता आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, प्रभू सरांच्या क्लासेसचा आणि दैनिक महासागरचा गेल्या 5-6 वर्षापासून एक ऋणानुबंध आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला आमची साथ असते, कारण ज्या ठिकाणी प्रामाणिकपणा असतो, विद्यार्थी घडविण्याची ताकद ज्या शिक्षकांमध्ये असते, अशा ठिकाणी आपण सगळ्यांनीच नतमस्तक झालं पाहिजे. प्रभू सर आणि त्यांची टीम यांनी खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडवले. खऱ्या अर्थाने शब्द हा मी यासाठी वापरतो, खरं म्हणजे भाषणामध्ये हा मुद्दा यायला पण नकोय, परंतु अलीकडे गेल्या 5-6 दिवसांपासून नीटचे घोटाळे आपण सगळेजण ऐकतोय आणि ते बातमी देताना आम्हालाच लाज वाटते, कारण मी पण एक 35 वर्ष प्राध्यापक म्हणून कॉलेजला नोकरी केली. तर मला सुद्धा लाज वाटते की या टोकापर्यंत लोक का जातात, विशेष शिक्षक का जातात. त्याला पैसा मिळत असतो, पालक पैसा देत असतात, पण त्या मुलांमध्ये आपण ज्ञानाची झोत चांगली देवत ठेवली तर ते मुलं आपण पुढे जाणार. त्यांनी अत्यंत प्रखर शब्दात सांगितले ही परीक्षा यंत्रणा कशा प्रकारे वाद्याच्या भोवऱ्यात सापडली आहे आणि यात एक प्रामाणिक रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या सामान्य विद्यार्थ्यांचे कसे कधी भरून न येणारं नुकसान झाला. याच गंभीर विषयाचा धागा पकडून देशाचे माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी आपले प्रखर मत व्यक्त केले. त्यांनी आजच्या शिक्षण व्यवस्थेने निर्माण झालेल्या समस्यावरती चिंता व्यक्त केली. नीट सारख्या देशातील सर्वोच्च परीक्षेचा पेपर फुटणं ही बाब शिक्षण व्यवस्थेला आणि देशाच्या भविष्याला घातक असल्याचंही त्यांनी सांगितलं. उपस्थित असलेल्या आमदार सीमाताई, श्री राजेश पाटील, डॉक्टर श्रीरंग प्रभू, महानगरचे संपादक महाजन साहेब, रश्मिताई हिरे, समोर असलेले पालक, विद्यार्थी, पत्रकार आणि सामान्य नागरिक, आपला हिंदू संस्कृतीमध्ये बापाने मुलाला शिकवलं, मोठं केलं, मोठं झाल्यावर मुलाने बापाला सांभाळलं, म्हणजे एक सर्किट पुरवलं. पण हल्ली मुलं बापाला सांभाळतातच असं नाही, आईला सांभाळतातच असं नाही. ते कशामुळे आमची संस्कृती थोडी बिघडत चाललेली आहे. जॉईंट फॅमिली सिस्टीम संपलेली. मात्र नवरा बायको आणि त्यांची मुलं असली की आपल्या समोर त्या मुलाचं भविष्य असतं आणि बाप से बेटा सवय ही म्हण सार्थ करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असतो. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते स्वप्नील गीते यांनी सर्व नकारात्मक आणि चिंतेच्या वातावरणात विद्यार्थ्यांना सकारात्मकचा मंत्र दिला. त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी आणि यशाचं गमक समजावून सांगितलं. रश्मिताई बेनाळे यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला एक वेगळीच उंची मिळाली. कोणतीही मोठी गोष्ट ही सांघिक प्रयत्नाशिवाय शक्य नाही. यामध्ये विशेषतः सुधाकर मुळाने, भीमराज पवार, पूनम चौधरी, रश्मी जाधव आणि प्रणित देशमुख आणि त्याबरोबरच आदेश जैन सर यांनी अपार मेहनत घेतली आहे. त्यांच्या याच पडद्यामागच्या उत्कृष्ट नियोजनामुळे हा सोहळा इतका दिमागदार होऊ शकला. तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसार भारती नाशिकच्या सुप्रसिद्ध निवेदिका सौ सुनित्रा महाजन यांनी अत्यंत खुमासदार आणि प्रभावी शैलीत केले. या गुणगौरव समारंभातून ऊर्जा आणि दिशा घेऊन जाणारे हे सर्व विद्यार्थी नक्कीच भविष्यात आपल्या नाशिकचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करतील, यात काही शंका नाही. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दैनिक महासागरच्या माध्यमातून देखील हार्दिक शुभेच्छा. महासागर न्यूज.